ढोल ताशांचा गजर, जोरदार उत्साह आणि अक्षरशः जेसीबीतून फुलांचा शरद पवार यांच्यावर वर्षाव, अशा प्रकारे शरद पवार यांचं अजितदादांच्या गावी अर्थात काटेवाडीमध्ये जंगी स्वागत बघायला मिळालं। हे जंगी स्वागत बघता लोकसभेला ज्या पद्धतीनं अजित पवारांची किंवा महायुतीची पिछेहाट बघायला मिळाली, तसंच वातावरण कायम विधानसभेला राहतं का याचा ट्रेलर थोडक्यात काटेवाडीमध्ये शरद पवारांच्या या स्वागतावरून दिसून आला। शरद पवार यांच्या बाजूनं उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जोरदार सहानुभूती आहे, ती लोकसभेला दिसून आली, तीच आता विधानसभेला देखील दिसून येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीनं या सहानुभूतीचा फायदा शरद पवार यांनी घेतला आणि आपले 10 पैकी 8 उमेदवार निवडून आणले, त्या प्रमाणात ठाकरेंना यश कमी मिळालं, पण पवारांच्या साथीनं या सहानुभूतीचा फायदा विधानसभेला कशा प्रकारे होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवारांच्या गावात काटेवाडीमध्ये शरद पवारांचं हे स्वागत बघता महाविकास आघाडी विधानसभेला बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका।